लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने जितक्या प्रेमाने पार्थ आणि नंदिनीने सगळं आनंदाने सावरून घेतलं होतं, पण आज कशा पद्धतीने ते दोघंजणं सगळं काही विखरून टाकायला सुद्धा तयार झालेत। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता जाणून घेऊया। तर आता सगळे सत्य समोर आल्याच्या नंतर पार्थ हा आता सगळ्यांच्या समोर म्हणत असतो, काव्या तसंही आपण एकत्र राहणार नव्हतोच, आपल्या नात्याला आणि आपल्या लग्नाला सुद्धा एक्सपायरी डेट होतीच की, मग आपण दोघांनीही उगाचच्या उगाच एवढी काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे। 2 महिन्यानंतर असं ना तसं तुम्हाला माझ्यापासून लांब जायचंच होतं, तर आपण असं समजू की ती वेळ देवाने लवकर आणली। त्यावर आता रम्याला तर माहिती आहे की पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे वगैरे ते सगळंच, पण रम्या आता मुद्दाम विचारते, पार्थ अरे असं का बोलतोयस तू, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय? त्यावर मग पार्थ आता म्हणायला लागतो, सॉरी ॲक्च्युली आई बाबा, मी तुम्हा सगळ्यांपासूनच एक गोष्ट लपवली आहे, आणि ती म्हणजे मी आणि काव्याने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आहे, आम्ही डिवोर्स फाईल केला आहे। त्यावर हे ऐकून वसवत्या लगेचच कांगावा करायला सुरुवात करते। ती म्हणते, काय घटस्फोट? अरे पार्थ हे काय बोलतोयस तू? त्यावर लगेच रम्यासुद्धा म्हणते, हो ना काव्या, काय गं तुला लाज नाही का वाटत पार्थकडून घटस्फोट घ्यायला? अगं जर घटस्फोट घ्यायचाच होता तर मग पार्थबरोबर अशी राहतेस कशासाठी? लाज नाही वाटत का तुला? त्यावर लगेचच आता काव्या ही रम्याला म्हणायला लागते, हे बघ रम्या, तू ना गप्प बस, कळलं ना? तू उगाचच्या उगाच मध्ये बोलू नकोस। तुला पहिल्यापासूनच आम्हा दोघांमध्ये भांडणं लावल्यात खूप जास्त इंटरेस्ट असायचा, आणि आताही तू फक्त तेच काम करतेस। तुला काय वाटतं, मला कळत नाही आहे का? रम्या, तुझं इंटेन्शन काय आहे ना, हे तुझ्यापेक्षाही चांगलं मला माहिती आहे। मी तुला खूप व्यवस्थित ओळखते, त्यामुळे माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये तू करू नकोस, कळलं ना? गप्प कोपऱ्यात उभी राहा, मी आणि माझा नवरा आम्ही दोघंजणं बघून घेऊ, मध्ये बोलू नकोस आमच्या। त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, 1 मिनटं, माझ्या घरातल्या कुठल्याही सदस्यावर, अगदी कुठल्याही सदस्यावर ह्या अशा पद्धतीने ओरडून बोलण्याचा तुम्हाला काही एक हक्क उरलेला नाही आहे। काव्या म्हणते, पार्थ होती? त्यावर पार्थ म्हणतो, अगदी ती रम्या असली तरीही, शेवटी काहीही असलं, कशीही असली तरी तीसुद्धा माझ्या कुटुंबाचा भाग आहे, आणि खरं म्हणायचं झालं ना तर कमीत कमी तिने मला कधी फसवलं नाही हो, कधीच खोटं नाही बोललेली याआधी रम्या ह्याआधी काय आतापर्यंत रम्या माझ्याशी खोटं वागलेली नाही, खोटं बोललेली नाही। मला मान्य आहे माझं रम्यावर प्रेम कधीच नव्हतं, लहान असताना काहीतरी बालिशपणा माझ्या हातून घडून गेला होता, मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं वगैरे, पण तो फक्त माझ्यासाठी एक खेळ होता, पण ते तिने खरं मानलं, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती माझ्यावर मनापासून खरं प्रेम करत आली, खरं प्रेम करत आली आहे ती माझ्यावर, आणि तिने कधीही माझी फसवणूक केलेली नाही आहे काव्या, कळलं ना तुम्हाला? खरं तर आज तुमचं नावही तोंडात घेण्याची मला इच्छा उरलेली नाही आहे, पण पर्यायाने घ्यावं लागतं आहे, कारण अजून तरी आपण नवरा बायको आहोत। पण काळजी करू नका, डोंट वरी, मी लवकरात लवकर आपल्या वकील मॅडमना सांगून ते आपल्या डिवोर्सचं प्रोसिजर लवकर कंप्लीट करतील, काउन्सिलिंग वगैरे आपल्याला काहीही नको आहे हे मी त्यांना सांगेन, आणि सगळं काही व्यवस्थित क्लिअर होईल। सो यू डोंट वरी अबाउट दॅट नाव, पुढे काय करायचं हे मी बघतो। तुम्ही म्हणता ना टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक, टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक, आज टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक काय करून दाखवू शकतो ते तुम्हाला कळेल। आज माझी ओळख, माझं नाव, माझं आडनाव, माझी प्रतिष्ठा कुठे कुठे कामी पडू शकते, कशी कामी पडू शकते, लोक मला काय मानतात हे तुम्हाला समजेल। माझे कॉन्टॅक्ट वापरून पुढच्या 15 दिवसांच्या आत मी तुम्हाला ह्या नको असलेल्या लग्नबेडीतून मोकळं केलेलं असेल काव्या। त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख अहो काय बोलताय तुम्ही, हे सगळं तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का? अहो निव्वळ वेडेपणा आहे तुमचा, समजलं ना तुम्हाला? तुम्ही हे काहीतरी वेड्यासारखं बडबडताय, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही हे सगळं जे बोलताय ते मला पटतंय का? नाही या, मला अजिबात काही पटत नाही आहे पार्थ। त्याबरोबर पार्थ मला काही ऐकायचंच नाही आहे एवढं बोलून तिकडनं त्याच्या रूमकडे चालत जातो। त्यावेळी काव्यसुद्धा पार्थच्या मागोमाग त्याच्या रूमकडे जाते, आणि ती मागून जाताना बडबडत असते, देशमुख प्लीज ऐका माझं, देशमुख हे बघा, तुम्ही उगाचच्या उगाच काहीतरी चुकीचा निर्णय घेऊ नका, तुम्ही मला सोडून दिल्याने मी तुम्हाला सोडून देणार नाही आहे,
त्यामुळे तुम्ही काहीही करा, तुमचा ह्या काव्यापासून पिच्छा सुटणं आता शक्य नाही आहे. कळलं ना? देशमुख प्लीज थांबा, ऐका माझं मी काय म्हणते ते. पण पार्थ तिथे थांबत नाही आणि काव्याचं काही ऐकतसुद्धा नसतो. तर काव्य आता इकडे रडत असते. काव्या पार्थच्या मागोमाग चाललेली असते आणि म्हणत असते की पार्थ प्लीज थांबा, माझं ऐका. हेच होईल मला माहीत होतं, म्हणून बोलत नव्हते मी काय. तर इकडे आता नंदिनीला मालिनी काकूंनी जवळ घेतलेलं असतं. पण आता नंदिनी मालिनी काकूंपासून उठते, लांब होते आणि खोलीत जायला निघते. मालिनी काकू नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी बाळा सावर स्वतःला, सावळ सांभाळ. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई अहो मी सॉरी काकू, आता आई नाही बोलू शकत ना मी तुम्हाला. त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणतात, मी तुझी आई आहे आणि तुझी आई होते. त्यावर नंदिनी म्हणते, नाही आई, आता आपल्यात ते नातं उरलेलं नाही आहे. आता मी फक्त तुम्हाला काकू म्हणू शकते, फक्त काकू. असो, काळजी करू नका माझी तुम्ही, मी व्यवस्थित आहे आणि आता मी जीवाना नको असलेल्या बंधनातून मोकळं करणार. एवढं म्हणत नंदिनीसुद्धा बेडरूममध्ये जाते. आता नंदिनी बेडरूममध्ये गेल्यावर, नंदिनी थांब, तू काय करतेस, नंदिनी थांब असं म्हणत जीवासुद्धा नंदिनीच्या मागोमाग रूममध्ये येतो. आता बघतो तर काय, नंदिनी रूममध्ये येते आणि जीवाला म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट वगैरे करून घेईन का? नाही या नाही, तो तुमचा खूप मोठा भ्रम आहे. नंदिनी तसं काहीही करणार नाही आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं काय वेड्यासारखं बडबडतीयस तू. नंदिनी म्हणत असते, नाही वेड्यासारखं तर मी पूर्वी वागत होते, तुमच्यावर प्रेम करत होते ना, पण आता नाही, आता मला अक्कल आली आहे आणि आता मी तुमच्या आयुष्यातून लांब जायचं ठरवलं. मी कायमची जाते आहे माझ्या घरी. असं म्हणत नंदिनी आता बॅग भरायला घेते. जीवा नंदिनीसमोर हात जोडतो. नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी हे बघ प्लीज, असं काही करू नको आणि असं काही बोलूसुद्धा नको गं. तू या जीवाला आयुष्य जगायला शिकवलंस, तू या जीवाला एक वेगळं माणूस बनवलंस आणि आज तूच मला सोडून जाणार. तुझ्याशिवाय माझं सगळं जग अपूर्ण आहे गं नंदिनी. तूच माझं अंतिम सत्य आहेस आणि तूच माझा अंतिम शेवटही. कळलं ना? हा फोटो बघ. आणि मग जीवा नंदिनीला त्यांच्या लग्नाचा तो फोटो दाखवतो आणि म्हणतो, बघ ना नंदिनी, प्लीज आठव ना हा दिवस, आपल्या आयुष्यातला किती सुंदर दिवस हा. त्याबरोबर नंदिनी म्हणते, सुंदर दिवस नव्हता तो दिवस काळोखा होता. तसा दिवस पुन्हा कुठल्याच मुलीच्या आयुष्यात, मुलाच्या आयुष्यात येऊ नये असा दिवस होता तो. असो, आपल्या आयुष्यात तो दिवस आला आणि त्याने तुमचं आणि काव्याचं प्रेम स्पॉईल केलं. पण आता नाही, आता मी तुम्हाला ते प्रेम परत मिळवून नक्की देईन. आणि मी खोटं नाही बोलत आहे, खरं बोलते मी. वसवत्ते आणि रम्याला खूप वेळा सांगितलं, नंदिनी बोलून नाही करून दाखवते. आज तुम्हाला सांगायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. नंदिनी बोलून नाही करून दाखवते, मी करून दाखवेन. मी तुम्हाला आणि काव्याला एकत्र आणेन जीवा, आणि हा माझा शब्द आहे. एवढं बोलून नंदिनी बॅग भरून तिकडनं जायचं ठरवते. त्यावेळी आता जीवा हा विचार करतो, काय करू, नंदिनीला कसं रोखू, काय करू, काहीतरी तर करावं लागेलच. मग जीवाला आठवतं की मागे एकदा तो फक्त म्हणाला होता की नंदिनी मी मरेन तेव्हा, आणि त्यावेळी नंदिनीने जीवाच्या तोंडावर हात ठेवला होता आणि ती जीवाला म्हणाली होती की जीवा असं काहीही बोलायचं नाही, आपण आयुष्यभरासाठी एकत्र राहणार आहोत आणि तुमच्या तोंडून परत जर मी हे शब्द ऐकले ना तर याद राखा. मग जीवाला वाटतं की कदाचित आता जर मी तसं काही केलं तर मला नंदिनीला थांबवता येईल. त्यामुळे मग जीवा नंदिनीला म्हणतो, ठीक आहे नंदिनी, जर तुझा निर्णय झाला असेल तर मग एक माझासुद्धा निर्णय झालेला आहे, आणि तो म्हणजे असा की जर तुला हे घर सोडून जायचं असेल ना तर तुला मला ओलांडूनच जावं लागेल. मी इथे झोपेन, तू मला ओलांड आणि मग पुढे जा. नंदिनी म्हणत असते, जीवा हे बघा बालिशपणा आहे हा सगळा, उगाचच्या उगाच नका करू हे सगळं. तुम्ही काहीही केलं, कितीही प्रयत्न केलेत ना तरीसुद्धा मी आत्ता पुन्हा ह्या घरात थांबणार नाही आहे. त्यामुळे प्लीज उगाचच्या उगाच हे असलं काहीतरी करून तुम्ही स्वतःचाही वेळ वाया घालवू नका आणि पर्यायाने माझाही वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा मी शांतपणे निघाली आहे, मला व्यवस्थित आणि शांतपणे जाऊ द्या. डिवोर्सचे पेपर्स आपले तयार आहेतच, आपल्या दोघांच्याही सह्या पेपर्सवरती झालेल्या आहेत. फक्त फॉर्मॅलिटीज तेवढ्या कंप्लीट व्हायच्या आहेत, ज्या 2 महिन्यात होतील. त्यानंतर सगळं व्यवस्थित होईल असं आता नंदिनी म्हणते आणि नंदिनी आता जायला लागते. जीवा नंदिनीच्या समोर आता दरवाजात झोपतो आणि म्हणतो, मी नाही जाऊ देणार. मग नंदिनी ही जीवाला ओलांडून जीवाच्या वरून निघून जाते. जीवाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो.
तर दुसरीकडे आता काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख हे कपल वॉच बघा ना आपल्या हातातले, तुम्हीच म्हणाला होतात ना हे वॉच आपल्या दोघांच्याही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हातात असतील म्हणून, मग आणि आज तुम्हीच. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हेच घड्याळ ना, 1 मिनटं. आणि मग ते घड्याळ तो त्याच्या हातातलं काढतो आणि फोडून टाकतो. त्याबरोबर तो काव्याच्या हातातलंही ते घड्याळ काढतो आणि फोडतो. काव्य म्हणते, देशमुख काय करताय तुम्ही, हे काय मूर्खपणा लावलाय तुम्ही, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते. पार्थ म्हणतो, खूप उशीर झाला काय वागतोय ते कळायला, असो देर आहे दुरुस्त आहे. आणि मग आता पार्थ हा काव्यावरती रागवतही नसतो. काव्य म्हणत असते, देशमुख तुम्ही माझ्यावर रागवा, मला चिडा, माझ्यावर बोला, पण प्लीज असं आबोला धरू नका हो माझ्याशी. त्याबरोबर काव्य आता पार्थला मिठी मारते, पण पार्थ काव्याला स्वतःपासून दूर करतो आणि म्हणत असतो, सॉरी, हा हक्क तुम्ही गमावलाय आणि मी सुद्धा. मुळात माझा कधी हा हक्क नव्हताच, हा हक्क कोणा दुसऱ्याचाच होता, जो मला मिळेल अशी फक्त एक भाबडी आशा माझ्या मनात बाळगून बसलो होतो. पण आता मला कळून चुकलं आहे की हा हक्क माझा नव्हता आणि हा हक्क मला मिळणारही नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही जर इकडनं गेलात तर बरं होईल, नाही म्हणजे ऑलरेडी आज खूप मनस्ताप झाला आहे मला, आणखीन मनस्ताप सहन करण्याची ना ताकद नाही आहे माझ्यात आणि आता तुमच्याबरोबर वादही घालायचा नाही आहे, सो प्लीज इकडनं निघा. आणि काव्य आता पार्थला मिठी मारून उभी असते. पार्थ स्वतःपासून तिला दूर लोटतो आणि प्लीज लिव्ह नाव फ्रॉम हिअर, गेट आऊट असं जोरात ओरडतो. त्याबरोबर आता काव्य घाबरते, डचकते. तर पार्थ आता काव्याच्या तोंडावर दरवाजा बंद करून टाकतो खोलीचा. तर आता काव्या ही इथे खोलीच्या बाहेरून पार्थला सांगत असते की तुम्ही काहीही ठरवा, कितीही ठरवा, पण मी कधीच असं होऊ देणार नाही. ही काव्या पार्थ देशमुखांचा पिच्छा कधीच सोडणार नाही. काव्याशिवाय पार्थ आणि पार्थशिवाय काव्या अपूर्ण होते, अपूर्ण आहेत आणि आयुष्यभर अपूर्ण राहतील आणि मी कधीच स्वतःला अपूर्ण बघू शकत नाही. त्यामुळे मी आणि तुम्ही आपण पुन्हा एकत्र येणार. आणि राहिला प्रश्न या घड्याळांचा, तर देशमुख हे घड्याळ मी माझ्याजवळ, माझ्या काळजाजवळ कायम जपून ठेवणार, असं म्हणत काव्या ते घड्याळाच्या काचेचे तुकडे सगळं जमवते. तर पार्थ खोलीत उभा राहून हे सगळं ऐकत असतो आणि तो म्हणत असतो, काव्या जर एवढं खरंच वाटत होतं तुम्हाला तर का माझी फसवणूक केली, का माझा विश्वासघात केला. त्यानंतर आता काव्या हिला कळत नसतं की काय करू, कसं करू. पार्थना एवढं समजवते पण पार्थ माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. जीवाने नंदिनीताईला समजवलं असेल का, नंदिनीताईने तरी जीवांचं काहीतरी ऐकलं असेल का, नाही, जाऊन एकदा बघायला हवं नंदिनीताईचं तिकडे काय सुरू आहे. जन्मेजयनी समजवल्यावर नंदिनीताई तरी शांत झाली आहे का. मग आता काव्या ही तिकडे यायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहत असतो की जीवा हा आता त्याच्या हातात जे घड्याळ असतं, जे नंदिनीने त्यांच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीला त्याला गिफ्ट केलेलं असतं, कपल वॉचमधलं घड्याळ, त्याचा आता तो बटन दाबतो. आता जीवाने इकडे बटन दाबताना त्याला आठवत असतं की नंदिनीने त्यावेळी सांगितलं होतं की हे कपल वॉच आहे, यामध्ये एकाला जर आठवण येत असली दुसऱ्याची किंवा समजा कपलमध्ये एखाद्या भांडण झालं तर ज्याला बॅकअप करायचं असेल, ज्याला म्हणजे परत सगळं सॉल्व करून पॅचअप करायचं असेल, सॉरी म्हणायचं असेल, तर तो हे बटन दाबणार. मग दुसऱ्याच्या घड्याळात आवाज जातो आणि दुसऱ्यापर्यंत या भावना पोहोचतात. त्यावेळी मग आता जीवा ते बटन दाबतो आणि जीवाने ते बटन दाबल्याबरोबर नंदिनी मागे वळते सुद्धा. आता जीवाला वाटतं की नंदिनी मागे वळली म्हणजे नंदिनी परत येईल, पण नंदिनी जीवाला मागे वळून सांगते आता या सगळ्याचा फायदा नाही आहे. आणि मग आता ती ते कपल वॉच हातातलं काढते आणि म्हणते हे घ्या, आणि ती जीवाच्या अंगावर फेकून देते आणि म्हणत असते आता नंदिनीला कोणी आणि काहीच नाही थांबवू शकत. हरली आहे नंदिनी आणि दुखावली आहे सुद्धा तुमच्या या चुकीच्या वागण्यामुळे. जीवा फसवलं आहेत तुम्ही मला. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी खोटं वागलात, खोटं बोललात. का केलं ते सगळं माझ्याबरोबर, का इतकं खोटं वागलात. जाऊ द्या आता, जे घडलं ते घडलं. मी मूर्ख, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यापासून दूर पळत असतानासुद्धा प्रत्येक वेळी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक वेळी तुमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला. तर इकडे नंदिनी हे एवढं सगळं बोलून जेव्हा पुढे निघून जाते तेव्हा मागे जीवासुद्धा ठरवतो की नंदिनी मी तुला कधीच हरू देणार नाही. माझ्यातल्या हरलेल्या जीवाला तू पुन्हा नव्याने उभा केलायस. माझ्यातल्या सगळं काही संपलं आहे असा विचार करणाऱ्या जीवाला तू पुन्हा प्रेमाने हात देऊन, जिद्द देऊन लढायला शिकवलेस.
मग जर आज तू हरत असशील ना तर मी सुद्धा तुझ्या पाठी तुझ्यासोबत तितक्याच जिगराने उभ्या राहीन आणि मी सुद्धा पुन्हा तुला जिंकवेन. तू काळजी करू नकोस. तुला आज जरी खचल्यासारखं वाटत असलं तरी उद्या तू स्वतःला जिंकलेलं असशील. मी जिंकलेलं असेन तुला माझ्या प्रेमाने, माझ्या आतल्या विश्वासाने. मला खात्री आहे फार काळ तू माझ्यावरती रागून राहूच शकत नाही. लवकरात लवकर मी तुझा राग घालवीन आणि पुन्हा तुला या घरात, या खोलीत घेऊन येईन. बघत राहशील तू. आणि मग आता तू ओलांडून आज गेली आहेस माझ्यावरनं, पण पुन्हा तूच परत येशील. मी तुला परत घेऊन येईन असं जीवा म्हणत असतो. तर इकडे आता नंदिनी बाहेर बॅग घेऊन आलेली बघून मालिनी काकूंना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. मालिनी काकू आता नंदिनीला थांबवण्यासाठी पुढे सरसावतात आणि म्हणत असतात, नंदिनी कुठल्या तोंडाने बाळा थांबवू तुला, खरंच कळत नाही आहे. पण प्लीज नको ना गं करू हे सगळं. या घरातनं नको ना जाऊस. आई मानलं आहेस ना मला. आईला सोडून अशीच निघून जाशील. त्यावर नंदिनी म्हणत असते, खरंच जाण्याची इच्छा नाही आहे हो, पण जावं लागेलच. या घरात राहण्यासाठी आता मुळात माझ्याकडे काही कारणच उरलेलं नाही आहे. आता जिथे गरज आणि कारण दोन्ही नाही तिथे थांबणं म्हणजे फक्त मूर्खपणा आहे ना. त्यावेळी काव्य तिथे पोहोचते आणि काव्या नंदिनीला म्हणते, ताई अगं असं काय बोलतेस तू. तू म्हणाली होतीस ना मला की तू जीवाला सगळं काही सांगून टाकणार आहेस म्हणून. तुझ्या मनातलं तुझं प्रेम आहे त्याच्यावर, तू सांगशील त्याला, आणि आज तू असं गिवअप करून चालली आहेस. नाही या ताई, काहीही झालं तरी आपण गिवअप नाही करत. तुला माहिती आहे ना. मग आज काय झालं आहे तुला. नको ना गं असं काहीतरी बोलू. प्लीज नको ना जाऊ गं ताई इथनं. आपण मोहितींच्या मुली आहोत. आपण कधीच हार नाही मानायची. आपण शेवटपर्यंत लढत राहायचं, प्रयत्न करत राहायचे. शेवटी यशसुद्धा आपल्या पायांजवळ येतंच. हे तू शिकवलं आहेस ना. आणि आज तूच अशी हार म्हणून गेलीस तर मला कसं वाटेल. एकदा विचार कर. मला मान्य आहे आमचं चुकलं, पण प्लीज समजून तरी घ्या ना आम्हाला. मी हात जोडते तुझ्यासमोर. त्यावर नंदिनी आता काव्याला म्हणत असते, काव्या संपलं आहे सगळं आणि जिंकण्यासाठी मुळात लढाई असावी लागते. जिथं लढाईच नव्हती तिथं जिंकण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मला जायचं आहे, मला जाऊ देत, रस्ता सोड माझा. एवढं बोलून मग आता लगेचच काव्या ही नंदिनीला थांबवत असतानासुद्धा नंदिनी काहीही ऐकून न घेता घराच्या बाहेर पडते. काव्या मात्र रडत तिथेच उभी राहते, कारण आज ती पार्थला सोडूनसुद्धा जाऊ शकत नसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.